आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ताई. आत्मा नमस्ते सर्वांना. मी स्मिता अभिजित साळोखे. अ, मला रेकीबद्दल खूप माहिती नव्हती. मिस्टरांनी सांगितलं, की "तू थोडंसं करून बघ." म्हणून सेकंड डिग्रीपर्यंत करायचं म्हणून ॲडमिशन घेतलं. पण इतकी आवड निर्माण झाली, की थर्ड डिग्री करू म्हणत-म्हणत आज ग्रँड मास्टर झाले. अ, रेकीचे अनुभव, ब्रह्मांडीय ऊर्जेचे अनुभव, मेडिटेशन आणि तुमचं शिकवणं इतकं आवडलं, की ते खूपच छान होतं. आणि जशी रेकीला जॉइन झाली, तशी माझ्यामध्ये आत्मविश्वास खूप वाढत गेला. सकारात्मक दृष्टिकोन आला खूप सारा. म्हणजे एखादं कुठलीही गोष्ट करताना पहिला नकारात्मक यायचं, की असं झालं तर तसं. पण तो पूर्णपणे बंद झाला आणि आता जरी पूर्ण बंदच झालाय, पण कदाचित आला जरी नकारात्मक, तरी तो कट कसा करायचा हे समजलं. म्हणजे ही खूप मोठी म्हणजे शक्ती मिळाल्यासारखं झालं. ऐकण्याची क्षमता वाढली. कधी कोण बोलत असेल तर मध्येच त्याला तोडून आपण बोललं जायचं. पण नाही, आता लिसनिंग पॉवर खूप छान वाढली. तो एक खूप बदल झाला. चिडचिडपणा खूप कमी झाला. मी इथे एकटीच असते मुलांसोबत, तर मग थोडीशी भीती असायची, की म्हणजे थोडासा जरी रात्री झोपल्यावर आवाज आला, की असं जागी व्हायची. तर आता ती भीती गेली आहे. म्हणजे चिंतामुक्त झाली आहे पूर्ण असं. काम करताना जो कंटाळा यायचा तो पूर्ण गेलाय. पूर्णपणे फ्रेश असते. अगदी छान म्हणजे हा खूप नवीन म्हणजे खूप वेगळा अनुभव आला. आणि माझे आलेले अनुभव म्हणजे थर्ड डिग्रीचं सुरू असताना मी मैत्रिणींसोबत हॉटेलला गेले आणि तिथं खूप जोरात पडले होते. म्हणजे असं वाटलं की पाय फ्रॅक्चर होईल उद्या. म्हणजे जेवून आम्ही घरी आलो, रात्री लेट झालं म्हणताना मी खोबरेल तेल लावून झोपले. असं वाटलं की आता फ्रॅक्चर म्हणजे झालाच असेल सगळ्या मैत्रिणी पण बोलल्या. पण सकाळी उठल्यावर पाय पूर्णपणे नॉर्मल होता. काहीच नाही. जसं रोज योगाला जाते तसं योगाला जाऊन आले. कुठलाही त्रास नाही, काही नाही. परत कधीही डॉक्टरांना पण नाही दाखवलं. छान. आणि अ, ग्रँड मास्टरच्या सुरुवातीला शेगावला गेले. शेगावच्या गजानन महाराजांचं इतकं सुंदर दर्शन झालं. मी तेव्हा बोलले होते, अगदी 2 मिनिटात म्हणजे वरती चढल्यावर लगेचच डायरेक्ट गाभाऱ्यापाशी गेले. म्हणजे इतके वर्ष ठरवलं होतं, की दर्शनाला जायचं पण जमत नव्हतं. पण ग्रँड मास्टरच्या सुरुवातीलाच झालं. ग्रँड मास्टरचं सेशन सुरू झाल्यानंतर 8 दिवसात माझ्या पायाला नागिन उठली होती. नागिन माहिती आहे म्हणजे? हं, तर नागिन माहिती उठली होती. पण आहे. तर जसं म्हणजे पाहुण्यांना समजलं तेव्हा सगळ्यांनी सांगितलं त्यांचे अनुभव, की खूप त्रास होतोय, ताप येतोय. पण मला कुठलाही त्रास झाला नाही. मोठे पॅच आले होते अगदी नागिनचे म्हणजे. पण कुठलंही पोटात औषध घेतलं नाही. फक्त लेप लावला. त्या पिरियडमध्ये माझ्याकडे इतके पाहुणे होते. पण सगळ्यांचं सगळं व्यवस्थित केलं. वरून आपले 7 चक्रांचे मेडिटेशन केले. एकही सेशन नाही चुकवलं. कुठलाही त्रास नाही, ताप नाही किंवा खाज नाही. अगदी व्यवस्थित सगळं पूर्णपणे पार पडलं आणि जवळ-जवळ 7-8 दिवसात नागिन पूर्णपणे निघून गेली आणि आता तर त्याचे डाग पण निघून गेले. म्हणजे हा खूप छान. मोठा अनुभव होता. मला नाहीतर नागिनचे डागही खूप दिवस राहतात. दिवस राहतात. ओके हो. आणि त्यामध्ये प्रचंड अंगार असते. पण एका ग्रँड मास्टर आताही आपल्या एका ताईला आलेली आहे. त्यांना काल विचारलं, "नाही मॅम, ओके आहे, नॉर्मल आहे." लोकं सांगतात तसं काही होऊन नाही राहिलं. कारण हो. तुमच्या आतमधली प्राणशक्ती, प्राणऊर्जा वाढली आहे आणि त्या वाढलेल्या प्राणशक्तीमुळे इम्युनिटी पॉवर ती दुरुस्त करण्याची क्षमता वाढलेली आहे. असं ते होऊन राहिले. रोग प्रतिकार क्षमता आपण सत्य. म्हणतो. हां. म्हणजे हं. मला सगळ्यांनी असं सांगितलं, की "तुला नाही झालेली नागिन." म्हणजे मला मी डॉक्टरकडे दाखवलं ते म्हणे, की नागिन म्हणजे वाढलेली आहे. पण कुठलाही त्रास नाही. लिटरली 7 दिवसात ते पूर्ण बंद झालं. मला मायग्रेनचा पण त्रास होता. महिन्यातून म्हणजे खूप दुखलं तर मी एखाद दुसरी गोळी खायची. 2-3 गोळ्या महिन्यातून खाव्या लागायच्या. पण जसं जानेवारीपासून मी रेकी फर्स्टला जॉइन झाले. पण ह्या 5 महिन्यात मी शक्यतो 2 ते 3च गोळ्या खाल्ल्या असेल. म्हणजे जवळ-जवळ 75% माझा आजार पूर्णपणे कमी आलाय रेकीमुळे. पुढच्या महिन्यापर्यंत 100% पूर्ण झाला पाहिजे. कधीच गोळी घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे यानंतर मायग्रेनसाठी. हो. नक्की. हं. म्हणजे हे कधीच माझं नाही घ्यायची. येस. हं. हो. आणि मला आवडलेलं मेडिटेशन म्हणजे सेकंड डिग्रीचं आणि ध्यान म्हणजे माफ करा आणि मृत्यू उपरांत ध्यान. म्हणजे ते ज्या दिवशी तुम्ही घेतलं त्या दिवशी इतकी रडले. म्हणजे तेव्हा ते सेशन सुरू असतानाच डोळ्यातून आपोआप पाणी येत होतं. ते खूप छान, खूपच छान वाटलं. आणि तुमच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर जशी आई माझ्याबद्दल कशाला?
तसंच तुम्ही खूप प्रेमाने इतकं प्रेमाने शिकवलं, की म्हणजे असं वाटलंच नाही, की एक टीचर आपल्याला शिकवतीये. तुमच्या बोलण्यामध्ये इतका गोडवा, आपुलकेपणा होता, की एक आई किंवा मोठी बहीणच शिकवतीये. असंच वाटलं, की कधीच एक टीचर शिकवते असं नाही वाटलं. आणि तुम्ही इतक्या छान आहे, की कधी-कधी फक्त तुमच्याकडेच बघत बसायचं. मग लक्षात यायचं, की नाही शिकवतायत काहीतरी. इतक्या तुम्ही गोड आहात. तुमचे विचार, तुमचं ज्ञान इतकं मोठं आहे, की म्हणजे तुमच्याकडे बघूनच निम्मं ओझं हलकं झाल्यासारखं होतंय. म्हणजे टेन्शन फ्री होतंय. इतके तुम्ही छान आहात आणि आपला परिवार पण खूपच छान आहे. हा आपला मंजुषा इन्स्टिट्यूटचा परिवार खूप मोठा होऊ दे, वटवृक्ष होऊ दे, हीच खूप मनापासून सदिच्छा. थँक यू. खूप छान. थँक खूप यू. खूप धन्यवाद. तुमचं प्रेम आहे ते, त्या प्रेमाची ही ऊर्जा आहे आणि त्या प्रेमाच्या ऊर्जेने या आसनामध्ये ती ऊर्जा निर्माण केलेली आहे, की सर्वांचे प्रश्न सोडवण्याची. ते ब्रह्मांड कुठेतरी वधवून घेतं, सगळ्या गोष्टीची सेवा करून घेतं. हं. पण लक्षात ठेवा, ही ऊर्जा प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. आपण प्रत्येक जण तेवढंच पॉवरफुल आहात. या गोष्टीवर कायम विश्वास ठेवा. कोणावरच कोणी अवलंबून नाही. गरज पडली तर मंजुश्री मॅडमही आहेत आणि ग्रुपही आहेच. आणि तुमचे 4 रेकी बंधू, रेकी बहिणी आहेतच तुमच्यासाठी. बरोबर ना? पण हो. तरीही तुम्ही तुमचे खूप समर्थ, खूप पॉवरफुल, खूप शक्तिमान आहात या गोष्टीवरच पहिला विश्वास ठेवा. पहिला विश्वास म्हणजे या गोष्टीवर विश्वासच ठेवा. ओके? आणि बाकी सगळे सपोर्टेबल आहेतच गरज लागेल तेव्हा. नक्की. आणि खूप सौम्यपणे स्मितानी, शांततेने, गोड-गोड बोलून सगळे सेशन छान केले आणि स्मिताताईंनी दादांचा नंबर होता ग्रँडमास्टरला यायचा. हं. सालोंके दादांचा. मग सालोंके दादा म्हणत, की "नाही मॅम, आता स्मितानी नंबर लावला आहे." तर पहिले स्मिता ग्रँडमास्टरला आल्या. दादा असं की पहिले झालं, या गंमत शिकायला आल्या आणि गंमत शिकायला आली व्यक्ती पहिले ग्रँडमास्टर झाली. मस्त झालं. हो. आता पुढच्या बॅचला दादा. हो ना? हो, हो. तर हा परिवार असाच आहे आणि खूप सुंदर आहे ऊर्जा. खूप मेडिटेशन करा. ओके. नक्की. मायग्रेनच काय? तर काहीच राहत नाही. कशाचाच कुठलाच त्रास होत नाही. एवढं लक्षात घ्या. थोडी सगळ्यांनी थोडी शरीराची काळजी घेणे. बरोबर ना? हं. थोडी शरीराची काळजी घेणे, थोडासा व्यायाम करणे, खाण्यापिण्याकडे प्रॉपर लक्ष देणे आणि मेडिटेशन करणे आणि भरपूर काम करणे. तुम्हाला वाटेल तेवढं काम करा. तुम्ही थकत नाही. माणूस थकतो केव्हा? आपण फक्त ध्यान करतो, खाण्याकडे लक्ष देत नाही. शरीराला पण गरज आहे, मनाला पण गरज आहे. दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित चालवल्या, तर तुम्ही कधीच थकत नाही. फक्त खाल्ल्यामुळे पण थकते बरं का. हं. हां, फक्त खाणे आणि काम करणे यामुळे सुद्धा प्रचंड थकवा येतो. हं. तर आपल्याला आपलं खूप सुंदर करायचं आहे. पुढची रिव्हर्स जर्नी किती वर्षाची झाली? मायाताईंनी पण सांगितली नाही. दोघे पण सांगा. माझी तर स्मिता, 20 वर्षाची झाल्यासारखी झाली. म्हणजे आता कॉलेजमध्ये असल्यासारखंच एन्जॉय करतीये. तर अरे खूप वाह! छान वाटतंय. कोणतं गाणं? स्वतःसाठी कोणतं गाणं म्हणता स्मिता? दिल है छोटा-सा, छोटी-सी आशा, मस्ती भरे मन की भोली-सी आशा, चाँद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. थँक यू. खूप सुंदर. खूप छान, खूप छान आणि दिसता पण खरंच खूप क्यूट. आता खूप छान एक 20 वर्षाची रिव्हर्स जर्नी म्हणजे कॉलेज कुमारी. आहा! अच्छा तुमचा मुलगा काय म्हणतो तुमच्याबद्दल? ते पण खूप छान आहेत. म्हणजे त्यांना जाणवतं, की ते म्हणत असतात, "मम्मा तू खूप दंगा करतीये" असं. आध्यात्मिक तर आहेच म्हणजे पूजा वगैरे मी करत असते तसं. पण हां, बरोबर. म्हणजे मुलं मम्मी म्हणते, "अरे तुम्ही किती दंगा करता?" आता हां, मुलं म्हणतात, "मम्मी तू मम्मा तू म्हणजे त्यांचं सुरू असतं, "मम्मा किती दंगा करते, शांत बस." हं. माझा दादा मला काय म्हणतो माहितीये का? "मम्मी ना, तुझी काय ना जरा जास्तच रिव्हर्स जर्नी झाली नाही का?" मला म्हणते. तुझी जरा जास्तच झाली. हां. हं. म्हणून मग तुला आहे ना, मम्मीसारखं नाही तर असं छोट्यासारखं वागावं लागते कधी-कधी हो. म्हणते.
माझ्याशी तसेच बोलतात जसे काही मी त्यांची मैत्रीण आहे असंच म्हणजे दंगा सुरू असतो. खूप छान. खूप मस्त. खूप सुंदर. मायाताई, किती दिवस जर्नी? थँक यू. माझी पण 20 वर्षांनी झाली मॅडम. 20 20 वर्ष. वर्षांनी. अरे वाह! खूप सुंदर. असं काय आहे, की जे 20 वर्षापूर्वी आपण करायचो ते आत्ता करायला लागलो आहे? ऍक्टिव्ह होतोच. आधी पण ऍक्टिव्ह होतीच आणि आता पण आहेच म्हणजे. हं, सुरुवातीपासून मी हायपरच होतो. आम्ही दोघं पण हायपरच आहे. आता पण सेमच आहे म्हणजे. हं. म्हणजे मग 20 वर्षांनी कशी काय रिवर्स जर्नी झाली? एनर्जी वाढल्यासारखं वाटते का? एनर्जी म्हणजे खूप आपण वाढली बाबा आहे. ॲक्टिव्ह होतो. आपण खूप ॲक्टिव्ह होतोच मुळात सगळ्या गोष्टीत भाग घ्यायचो. पण सगळ्या गोष्टीत भाग घेतल्यानंतर कधी-कधी थकून झोपल्यासारखं व्हायचं. आता परत घरी आल्यानंतर आहेच ते टवटवीत. असं होतं. हा, एनर्जी आहे बिलकुल. लग्नावरून पण आल्यावर आम्ही सेशन केलं, बिलकुल हेच आनंदी होतं. आणि आता पण मी काले बाहेर गावी गेली होती. तर हां, बिलकुल फ्रेश आणि आनंदित फ्रेश वाटते, आणि म्हणजे आनंदी. असं थकल्यासारखं वाटत नाहीये म्हणजे. छान कितीही प्रवास एनर्जी करा, खूप वाढली. हा. कितीही प्रवास करा. प्रवासातून आल्यानंतर तुम्ही सेशन घेऊ शकता. आता मी सेशन घेऊ शकते, तुम्ही पण सेशन करू शकता. एवढं मात्र होतं. हो, रोजच केले म्हणजे माझं तर संडेला बाहेरच असते, म्हणजे संडे किंवा सॅटर्डे संडे तर काही ना काही सोशल असतातच. तर मी बाहेरच असते, प्रवासातच असते जास्त. तर एनर्जी होती बिलकुल फुल. आणि पुन्हा हिंडतच राहते, पुणा बॉम्बे किंवा इकडे तिकडे. तर तो पण फुल एनर्जी होती. छान. आणि खूप हा. सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप आणि खूप धन्यवाद स्मिता. खूप धन्यवाद. असंच तुमच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या तुमच्या सोबतच्या त्या सगळ्या मैत्रिणी आता रेकीला जोडा. आहे ना? हां, त्यांना म्हणायचं की तुम्हाला माझ्यासारखा दंगा करायचा आहे का? काहीही होऊन पटकन एवढं ऊर्जावान व्हायचं आहे का? हां? तर नक्कीच या ऊर्जेसोबत जोडा. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू. थँक यू.